तर कोकण ट्रिपचा हा आजचा शेवटचा दिवस आहे. चौथा दिवस आहे आज. 3 दिवस भरपूर ॲक्टिव्हिटी केल्या. तसा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलेला आहे. भरपूर वॉटर स्पोर्ट वॉटर ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, फिरणं झालेलं आहे आणि सिंधुदुर्ग गड पण बघून झालेला आहे. त्याची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आत्ता आम्ही परत जायला निघालेलो आहोत. तर हे आहे फलँड्रीज फॅमिली. तर यांच्याकडे माझी राहण्याची ही दुसरी वेळ आहे. जेव्हा मी पहिल्यांदा आले होते कोकण ट्रिपला 2020-21 साली, तर तेव्हासुद्धा मी यांच्याकडेच राहिले होते. आणि यांची माझे स्वभाव म्हणजे खूप मिळता जुळता होता आणि म्हणजे एक प्रकारचं नातंच आमचं तयार झालं. आणि अशी माणसं ना खरंच तुम्हाला सांगते मिळणं कठीण आहे. तुम्ही कितीही मोठमोठ्या हॉटेल 5 स्टार हॉटेलमध्ये जर राहिलात ना तर या माणसांचं प्रेम आणि म्हणजे पैशात न मोजता येण्यासारखं आहे. तर तिथून निघताना म्हणजे पाहुणे त्यांची परत जाणार आहेत तर सोडायला आम्हाला आले होते. आणि कशाचीही चार्जेस आम्हाला कसलीच कमी आणि त्यांच्याच रूमा घेऊन आम्ही राहिलो होतो. तर ओशन ब्लिसचा बोर्ड तुम्हाला पाठीमागे दिसत असेल, त्याच्या समोरच बरोबर त्यांचं घर आहे. आणि ओशन ब्लिसच्या पलीकडे म्हणजे हे जे हॉटेल आहे ओशन ब्लिसच्या पलीकडे बीच आहे. तर म्हणजे बीचच्या अगदी समोरासमोरच यांचं घर आहे या ताईदादांचं. तर मी पहिल्यांदा आले होते तर त्यांचं माझ्या खूप गप्पा गोष्टी रंगल्या होत्या आणि एक प्रकारचं आमचं नातं तयार झालं. आपण असं म्हणतो ना उगाचच कोणी कोणाच्या आयुष्यामध्ये येत नसतं, त्यांचं माझं काहीतरी पूर्वीजन्मीचं नातं असावं असं मला वाटतं. तर खूप म्हणजे खूप मायाळू माणसं आहेत ही. तर या बघा त्यांच्याच तिथं काम करतात ना, तर यांनी सुद्धा खूप जीव लावला. खरं तर म्हणजे यांना बोलता येत नाही पण एवढ्या गप्पा त्यांनी माझ्याबरोबर मारलेल्या आहेत आणि मी त्यांच्याबरोबर तर हातवारे करून वगैरे ते सांगत असतात. तर पण खूप म्हणजे खूप प्रेमळ आणि खूप मयाळू माणसं आहेत ही. तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी राहिलात आणि कितीही करकरीत नोटा मोजलात तरीसुद्धा तुम्हाला हे प्रेम आणि हे अशी माया पैशात मिळूच शकत नाही. पैशात आपण काहीच विकत घेऊ शकत नाही जरी आपल्याकडे कितीही पैसा असला तरी. तर एखाद्याच्या नशिबालाच असतं बघा अशी प्रेमळ माणसं मिळणं. तर कधीही मला बघा कुठेही गेलं ना तर अशीच प्रेमळ माणसं मिळतात. इतकं वाईट वाटत होतं ना मला सोडून जाताना. तर हे सगळा हा जो एरिया ही कोकणातली घरं जणू काय मला असं वाटत होतं की मीच कोकणातलीच आहे की काय असं मला वाटत होतं. तर हा अथांग पसरलेला समुद्र आणि असे छान वेडेवाकडे रस्ते तर खूप भारी वाटलं इथला कोकण परिसर हा फिरताना. आणि काय काय फिरले आहे कुठे कुठे गेले आहे याचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. आपल्या चॅनलवर आधीपासूनच अपलोड आहेत आणि सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल ना यांच्याकडे नक्की तारकर्ली देवबाग बीचला या. आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे यायचं. आणि ओशन ब्लिसच्या समोरच यांचं घर आहे फलँड्रीज फॅमिली. तर नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना. संध्याकाळची वेळ आहे आणि 4-4:30च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो होतो. जेवलो दुपारचं आणि मग लगेच ताईंनी चहा केला होता. चहा वगैरे घेतला आणि लगेच बॅगा वगैरे गाडीमध्ये भरून निघालेलो होतो. तर आत्ता मी थोडंसं कोकणच सोडलेलं आहे. तर राधानगरी फोंडा घाट सुरू होणार आहे. पण त्याआधी म्हटलं चला कोकणामध्ये आलोय आणि कोकणी मेवा घेणार नाही असं होणारच नाही. तर एका ठिकाणी आम्ही थांबलो. तर तिथं ना फणसपोळी, आंबापोळी, कोकम, काजू, वेगवेगळ्या फ्लेवरचे काजू, आंब्याचा रस, ह्या सगळे आंब्याचे सरबत वगैरे हे सगळं जे होतं ना ते होतं विकायला. आणि म्हटलं चला याच्यातलं एक जे काही आवडतं आणि जे काही आपल्या भागामध्ये मिळत नाही सातारा भागामध्ये तर ते सगळं घेऊयात म्हणून बरीचशी गर्दी होती. आणि हे दुकान खरंच खूप मस्त चालतं आणि तसाच मालसुद्धा इतका छान आहे. तर मी येताना मला ताईंनी 2 काजूचे पॅकेट दिलेले होते. तर त्यामुळे मी काही काजू वगैरे घेतले नाही. आणि काजू नारळ वगैरे त्यांनी मला तिथून भरून दिलेले होते. त्यामुळे मी जास्त काही खरेदी केली नाही. फ्लॅशलाईट चालू झाली, शूट होतंय. हां बोला. मोठ्याने म्हणा की बाप्पा जरा आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देतो. दिन हां बोला.
तुम्ही हम तो मिले तुम सजन तुमसे मिले चालेल म्हणा की आम्ही तगदी नदी आहे की माग बोला की काय बाग आहे काय ना मोठ्याने बोला की पप्पा एकेकाची बारी सगळ्यांनी गाणी म्हणायची. आयुष बोल लवकर नीट पुढची सीखे हम इसके संग सारे जमाने जाने पहचाने ये है डोरेमोन. तर राधानगरी फोंडा घाट लागला आणि घाटातच आमची गाडी बंद पडली. जरा वातावरण सिरियस झालं होतं म्हणून वातावरण फ्रेश करण्यासाठी ना आम्ही गाण्यांची मैफिल रंगवली होती. मैंने न सोचा था तुम वैसी हो जैसा मैंने सोचा था. मस्त आपलं झालं बाबा. थँक्यू चला पुढचे थँक्यू पुढचे आजी. आगे तोड़ लाओ चांदनी से नूर के घूंघट है बना लो रोशनी से नूर के शर्मा गई तो 50 किलोमीटर आहे. आगोश में लो रेटिंग बघ ना. सांसों से रेटिंग रहे मेरी सांसें बोल हल्के हल्के 4.2 कशावरून आहे बघ बरं. लक्ष्मी मंदिर झालं बघ. घाटात सुरू झालेली गाण्यांची मैफिल आता घाट संपलेला आहे आणि मैफिलही संपलेली आहे. थोड्याच वेळात ना आता आपण कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहोत आणि कोल्हापूरमध्येच आज स्टे करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि तिथून पुढे मग सातारला जायचं. तर कोल्हापूरमध्ये थोडंफार काम आहे तर ते काम करायचं आणि मग सातारला निघायचं आहे. तर कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेल आदरातिथ्य म्हणून आहे शाहू चौकात, तर तिथं आम्ही घेतलेलं आहे रूम. तर बघा रूम मस्त होत्या, छान फ्रेश होत्या. तर इथं स्टे करायचा आणि फ्रेश व्हायचं. आता थोड्याच वेळात खाली जेवायला जायचं आहे. तर शाहू चौकात तुम्ही जर कोल्हापूरचा असाल तर तुम्हाला माहिती आहे की इंडिया पाकिस्तान मॅच होती त्या दिवशी आणि मॅच आपण जिंकलेलो होतो. त्यामुळं एवढी गर्दी होती ना, हॉटेल खाली एवढा गोंधळ होता ना, तर खूप मजा आली ती सुद्धा बघून. तर तो जल्लोष बघून मजा आली. तर असं काही सातारला होत नाही किंवा वाईमध्ये सुद्धा होत नाही. हां, फटाके वगैरे फुटतात हे आहे, म्हणजे प्रत्येक घरोघरी जल्लोष होतो, पण असं एकत्र येऊन कधी झालेलं मी बघितलं नाही. तर ते एक अनुभवलं कोल्हापुरामध्ये आणि तिथेच जवळ मग एक हॉटेल होतं. आता या हॉटेलचं नाव मला नाही आठवत. तर तिथं सुद्धा मस्तपैकी छान गरमागरम तांबडा पांढरा रस्सा सोलकढी. कोल्हापुरात आहे ना जेवणाची चवच न्यारी असते बघा. तुम्ही कुठंही आणि काहीही खा, अगदी टेस्टीच मिळतं. तर मला ना अंडा करी मी घेतली होती. तर आमच्या सगळ्यांची जेवणं झाली आणि हॉटेलच्या पार्किंगमध्ये आम्ही आईस्क्रीम पार्टी केलेली आहे. तर आईस्क्रीमसुद्धा खूप छान होतं. तर जे जेवण केलं होतं ना त्याहीपेक्षा जास्त टेस्टी आईस्क्रीम होतं. आईस्क्रीम पार्टी झाल्यानंतर मग आराम करायचा आहे. तर आज आहे रविवार. सुरुवातीला वार सांगायचं विसरले, तर आज रविवारचा स्टे कोल्हापुरामध्ये होणार आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे सोमवार. तर सोमवारी मुलांनी शाळेला दांडी मारलेली आहे आणि थोडंफार जे म्हणजे एका फॅक्टरी आउटलेट म्हणून आहे तर त्याला व्हिजिट करायचं आहे. म्हणजे सकाळचंच प्लॅनिंग मी तुम्हाला इथे सांगते. तर आता इथे आईस्क्रीम पार्टी चालली आणि मग सकाळी सगळं आवरायचं आहे, आटपायचं आहे. फ्रेश वगैरे झालं, नाश्ता केला की मग आपण फॅक्टरी आउटलेटला व्हिजिट करणार आहोत.
तर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि आज आहे सोमवार. तर दोन्ही दिवसाचा व्लॉग तुम्हाला मिळून येत आहे या व्हिडिओमध्ये, या व्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे सोमवार आणि आम्ही निघालो होतो हॉटेलला, फ्रेश वगैरे झालो आणि निघालेलो आहोत फॅक्टरी आउटलेटला व्हिजिट करायला. तर फॅक्टरी आउटलेटमध्ये ना सगळ्या प्रकारचे कपडे, म्हणजे किड्स वेअरपासून मॅनवेअरपासून लेडीज वेअरपर्यंत सगळं मिळतं आणि सगळं एकाच ठिकाणी. अगदी पाय पुसणे, बेडशीट वगैरे ह्या सगळ्या व्हरायटी आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे. सॉक्सपासून, रुमालपासून, साडीपर्यंत, कुर्तीजपर्यंत सगळं जे काही आहे ते. तर लग्नाचे बस्तेसुद्धा तिथं बांधले जातात. आता आपण तिथं व्हिजिट केलं नाही की तुम्हाला सगळं कळेलच, पण त्याआधी तुम्हाला ही सिच्युएशन सांगते. तर रस्त्यात जाता बघा, फॅक्टरी आउटलेटला जाता इथं आमची गाडी बंद पडली आणि मग आम्ही इथं जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी बघा घालवलेला होता एका हायवेवर. तर झाड होतं आणि झाडाची सावली होती, तर गाडीतलंच जे सतरंजी असते ना ती काढून आम्ही इथं टाकलेली होती आणि सोबतच भाकरवडी, शेंगदाणे, पाण्याची बाटली हे सगळं होतं. तर ट्रिपलाच निघाल्यासारखं, म्हणजे इथं एक छोटी मिनी ट्रिप कुठल्या तरी गार्डनमध्ये बसलेलो आहोत आणि असं निवांत कडक उन्हाचा वेळ एखाद्या झाडाच्या सावलीखाली काढावा असं आमच्याबरोबर झालं होतं. तर हे सगळे फुगे जे आहेत ना, तर बाजूलाच एक मंगल कार्यालय आहे, तिथं कोणाचा तरी कार्यक्रम झाला ना तर त्या कार्यालयातून ही फुगे सगळे उडून आले होते आणि ते देवांशनं गोळा केले होते. तर अशी आमची ट्रिप झालेली आहे. तर गाडीचा थोडा प्रॉब्लेम होत होता, मध्ये गाडी बंद पडत होती, नाहीतर मग खूप सारा वेळ जो आपला वायाला गेलेला होता ना तर तो फॅक्टरी आउटलेटमध्ये आपण स्पेंड केला असता, म्हणजे तिथं वेळ घालवायला मिळाला असता आणि भरपूर कपड्यांच्या व्हरायटीज बघायला मिळालेल्या असत्या आणि तुम्हालाही बघायला मिळालं असतं. तर इथं बघा सगळी फॅमिली अशी एकत्र खरंच कुठल्याही कारणाने येत नाही. जेव्हा अशी सिच्युएशन येते, गाडी वगैरे बंद पडते, तेव्हा थोडा का होईना पण वेळ सगळ्याच कुटुंबियांमध्ये किंवा कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांबरोबर घालवायला मिळतो. तर आता गाडी तर आमची पोचलेली आहे इकडे फॅक्टरी आउटलेटला. फ्रंट तुम्हाला दाखवलेलं आहे, ते सॉक्स वगैरे लावलेले आहेत. खूप मोठं हे फॅक्टरी आउटलेट आहे. तर यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, तुम्ही जाऊन जर चेकआउट केलं तर तुम्हाला कळेल फॅक्टरी आउटलेट म्हणून. आणि खूप म्हणजे त्यांचं ना स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे कपड्यांचं. तर तुम्ही बघू शकता, साड्या पण अगदी स्वस्त दरामध्ये मिळतात आणि सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अगदी डिस्काउंट देऊन लावलेल्या असतात. तर तुम्ही एकदा या फॅक्टरी आउटलेटला नक्की व्हिजिट करा. तर पायपुसणे जे आहे अगदी वेल्वेटचे जे कापड आहे वेल्वेटचं, जे की आपण बेडरूममध्ये बेडजवळ टाकू शकतो, तर तसे पायपुसणे मी फक्त 25 रुपयाला घेतलेले आहेत. एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच सगळी शॉपिंग जी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर साड्यांचं जे सेक्शन होतं ते वर होतं आणि इकडं ओढण्या ज्या आहेत, खूप छान ओढण्या होत्या ड्रेसवरच्या. तर त्याची प्राईस बघत मी चालले होते वर साड्यांच्या सेक्शनमध्ये. जशा साड्या पाहिजे होत्या मला, कॉटनच्या पाहिजे होत्या आणि जरा फ्रेश कलरमध्ये पाहिजे होत्या. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ब्लॉग बघता तेव्हा तुम्हाला कळालंच असेल की मी कॉटनच्याच साड्या वापरते. तर इकडं आता आपण ब्लाऊज बघायला आलेलो आहोत आणि भरपूर ब्लाऊज तुम्हाला दिसत असतील. तर सध्या वी नेकचा ट्रेंड चालू आहे. तर वी नेक, बोट नेक, पाठीमागं डोर असलेले बॅक हुकचे ब्लाऊज मी भरपूर बघितले. ब्लाऊजची क्वालिटी, अस्त्रची क्वालिटी खूप छान आहे, पण फिक्स अशी प्राईज मला सांगता येणार नाही कारण प्राईजच माझ्या लक्षात राहिली नाही. पण आय थिंक मला असं वाटतं की 300पासून पुढे रेट आहेत. तर तुमच्या जर साडीवर तुम्ही एखादा ब्लाऊज जर चॉईस करायचं असेल यामधला, आणि भरपूर ब्लाऊज माझ्याकडे रेडीमेड आहेत, तर तुम्ही म्हणालात की जसं की ब्लाऊजचं कलेक्शन दाखवत आहे, एखाद्या दिवशी मी नक्कीच दाखवेन. आणि रेडीमेड मी जे ब्लाऊज घेतलेले आहेत आणि ते कुठल्या साड्यांवर मी वापरते, एक ब्लाऊज आपण भरपूर साड्यांवर वापरू शकतो. तसंच मी हे ब्लॅक जे बघितलेले आहेत, पूर्ण वर्क केलेले वेल्वेट कापड आहे आणि त्यावर वर्क केलेलं आहे. तर हे सुद्धा ब्लाऊज आपल्याला पार्टीमध्ये, लग्नामध्ये, कुठल्याही ओकेजनला आपण घालू शकतो असे हे ब्लाऊज आहेत. आणि इवन आपण नऊवारीवर सुद्धा हे ब्लाऊज जे आहेत ते मॅच करू शकतो. तर रेडमध्ये होता, थोडासा रेड आणि मरून पण नव्हता आणि रेड पण नव्हता, असा होता, आणि एक ब्लॅक होता कलर. तर ते कलर पण खूप छान वाटत होते. या साईडला सगळ्या रिजनेबल रेटमध्ये खण पॅटर्नच्या साड्या होत्या आणि इकडं या बाजूला थोडेसे स्लीव्ज, लॉंग स्लीव्ज असलेले जे ब्लाऊज आहेत फ्रंट हुकचे, तर ते ब्लाऊजचं कलेक्शन होतं. तर ते मी काही एवढं बघितलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉटनचे ब्लाऊज जे आहेत तर ते मी ज्या साड्यांवरचे ब्लाऊज त्याच साड्यांवर शिवून घेत असते. क्वचितच असे थोडे ब्लाऊज आहेत माझ्याकडे जे की मी
रेडीमेड घेतलेले आहेत. तर हा एक व्हाईट मला खूप आवडला होता, पण मी खूप विचार केला की हा नक्की कुठल्या साडीवर मी वेअर करू शकते. तर 300च्या पुढेच होता हा पण ब्लाऊज. तर या बाजूला पूर्ण फुल स्लीव्सचे ब्लाऊज होते, बलून स्लीव्सचे ब्लाऊज होते. पण हे तर असे तर मी अजून पॅटर्न घातला नाही आहे, पण शिवून नक्कीच घेणार आहे. तर इकडे बघा 100 रुपीजला, म्हणजे फक्त 99 रुपीजला आपल्याला हे अशा फॅब्रिकमध्ये थोडंसं कॉटन टाईप फॅब्रिक आहे. तर हे प्लेन ब्लाऊज जे आहेत सिवलेस ते मिळत होते. भरपूर व्हरायटी आणि भरपूर कलर होते यामध्ये सुद्धा, ब्लाऊजमध्ये भरपूर व्हरायटी होत्या. तर तेच तिथं सगळं खरेदी केल्यानंतर फॅक्टरी आउटलेटला आम्ही इकडं आलो होतो जगदंबमध्ये. तर जगदंबमध्ये मला एक साडी जी होती जिजामाता साडी ती आवडली, तर ती मी घेतलेली आहे. तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि फॅक्टरी आउटलेटमध्ये काय काय खरेदी केलेली आहे ती सुद्धा मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आत्ता मी उभी आहे पुन्हा एकदा मंदिरामध्ये, कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या पाठीमागे उभी आहे. आणि पाठीमागे सगळी बाजारपेठ वगैरे बाजार भरत असतो. तर इकडं महालक्ष्मी देवीचे दर्शन मी तुम्हाला पुन्हा एकदा घडवलेलं आहे. सुरुवातीला आपण जेव्हा कोकणामध्ये जायला निघालो होतो तेव्हासुद्धा महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं होतं. कुठलं हॉटेल आहे सांग? हे हॉटेल आहे मंगेश. तुम्हाला माहिती नाही ना, खरं सांगा. मंगेश हॉटेल आहे. माहिती नाही ना, डायरेक्ट घुसन जेवायला मंगेश मंगेश. चला शेट. हॅपी बर्थडे पॉइंट मंगेश. बर्थडे पॉइंट. बरा उभा राखी व्हिडिओ. बर्थडे कोणाचा आहे आता? 18 जूनला माझाच बर्थडे होतो. आता इथे आपल्या ट्रिपचा एंड होत आहे. तर इकडं बघा, हॉटेल मंगेशला आम्ही जेवलेलो आहोत. इथं छान मस्त असा बर्थडे पॉईंट त्यांनी तयार केलेला आहे. फॅक्टरी आउटलेटला ना इतकी भारी खरेदी केलेली आहे ना, एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आत्ता वाजलेले आहेत बरोबर 10 आणि आता घरी जाऊन तर मला तर वाटतंय घरी जायला 1च वाजतोय की काय. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.